महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। विजयाचे सर्व श्रेय मतदार व कार्यकर्त्यांना। दिलेली सर्व आश्वासने 100% पूर्ण करू। विजय नगरसेवक निवृत्ती इंगोले। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल काल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला। त्यानंतर राजकीय रणधुमाळी शांत झाली। प्रभाग क्रमांक 26 मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवृत्ती अण्णा इंगोले यांनी भरघोष मतांनी दणदणीत विजय मिळविलाय। विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी सांगितले की हा विजय माझा वैयक्तिक नसून प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी तसेच कार्यकर्त्यांचा आहे। प्रचार काळात जनतेला दिलेली सर्व आश्वासने वचननामा येत्या 5 वर्षाच्या कालावधीत 100% पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी पूर्णपणे सार्थ ठरवीन। 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। दरम्यान आज दिनांक 17 जानेवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी परिसरातील अनेक निकटवर्तीय समर्थक व नागरिकांनी भेट देत विजयी नगरसेवकाचे अभिनंदन केले। यावेळी संतोष धावले, अमर काळे, समाधान घुमरे, अमोल हिवाडे, विजू कापसे यांच्यासह इतर मान्यवरांनी निवृत्ती अण्णा इंगोले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला। या विजयानंतर प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून येत्या काळात प्रभागाच्या विकासाला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर। काय सांगाल नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी आपण विराजमान झाला आहात, काय मनामध्ये भावना आहे आणि पुढील येत्या 5 वर्षामध्ये नागरिकांसाठी काय विकास कामं आपल्या मनामध्ये आहे? खरं तर ज्या नागरिकांनी, मायबाप, बंधू भगिनींनी आमच्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला आम्ही 100% सार्थ होण्याचा प्रयत्न करू आणि 100% त्यांचा विश्वास पात्र राहू। अनेक गोष्टी जेव्हा आम्ही प्रभागात फिरत होतो, ज्या काही भगिनींनी काही गोष्टी सांगितल्या असेल, काही बंधूंनी सांगितल्या असतील, ह्या प्रत्येक गोष्टी आम्ही लिहून घेत होतो। प्रचाराच्या काळात या प्रत्येक ज्याही चौकात गेलो असेल तिथे एखादी गोष्ट असेल ती प्रत्येक गोष्ट आम्ही लिहून घेतलेली आहे आणि या निश्चित येणाऱ्या काळात या सर्व समस्या सुटलेल्या दिसतील। आपण विकासाचं कार्ड मतदारांना दिलेलं आहे, ते कितपत सार्थ करण्याचा आपला प्रयत्न राहील? 100% आम्ही जे सांगितलेलं आहे ते 100% आम्ही जो वचननामा दिलेला आहे तो 100% पूर्ण होणार आहे आणि 100% आम्ही चौघेही मिळून तो पूर्ण करू। आणि तो पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रभागात अनेक वर्षापासून ज्या गोष्टी आपल्या राहिल्या होत्या त्या सर्व पूर्ण करून प्रभाग एक बाहेरील जे आपले प्रभाग आहेत इतर गंगापूर रोड सारखे ह्या प्रभागांमध्ये ज्याही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात या सर्व गोष्टी प्रभाग क्रमांक 26 मध्ये देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांच्याशी त्यांचं कडवं आव्हान आपल्याला होतं, ते आपण कसं पेलण्याचा प्रयत्न? खरं तर आम्ही आव्हान म्हणून नाही पेलं, एक तुम्ही बघितलं असेल की प्रभाग क्रमांक 26 मध्ये एक हसून खेळून ज्या वातावरणात आपण म्हणतो त्या वातावरणात आम्ही निवडणूक केलेली आहे आणि कुठेही ह्या 26 मध्ये ह्या प्रभाग क्रमांक 26चं या परिसराचं नाव खराब होऊ नये या दृष्टीने सर्व जे समोरचे उमेदवार असतील, आम्ही असो, या सर्वांनी प्रयत्न करून खेळीमेळीच्या वातावरणात ह्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि मला वाटतं सर्व प्रभागांमध्ये हा आदर्श लोकांनी घेतला पाहिजे की निवडणूक अशा पद्धतीने झाल्या पाहिजे। नाशिक शहरामध्ये शिवसेनेचे 24 उमेदवार निवडून आलेले आहेत। आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आपण सर्वजण कधी तयारी करू? महापालिकेत आता तुम्ही सांगितलं 24 निवडून आले, परंतु अद्यापर्यंत मी माहिती घेतलेली नाही की आमची संख्या किती आहे। परंतु साहेबांचा ज्याही वेळेस आदेश येईल आम्ही जेवढेही निवडून आलेले सदस्य असो, आमचे पदाधिकारी असतील, शिवसेना ही आदेशावर चालते, आम्ही त्याच मिनिटाला लगेच साहेबांच्या भेटीला निघणार आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।